सुषमा अंधारे किंवा संभाजी ब्रिगेड किंवा इतर पक्ष आता बाळासाहेब आंबेडकरांशी होती ते आपल्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आले, अफजल खानाच्या कबरीवर जाऊन आले. त्यांची विचारसरणी आणि आपल्या विचारसरणीत जेव्हा खूप मोठं अंतर असतं तेव्हा वैचारिकदृष्ट्या जनतेसमोर जाताना खूप त्रास होत असतो. कट्टर हिंदुत्ववाद याला बघून लोक जी जोडली होती ती लोक मग अस्वस्थ झाली आणि ती लोक शिवसेना सोडत गेली. शिंदे साहेबांना आणि उद्धवजींमध्ये फरक जर आपल्याला बघायचा असेल तर शिंदे साहेब हे थेट संपर्क ठेवणारा व्यक्तिमत्व आहे. सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व नाकारून म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा पक्षामध्ये ही फूट पडली तेव्हा मी जवळपास 1-1.5 महिना मी उद्धव साहेबांसोबतच राहिलो होतो. कारण की मला हे आठवत होतं तेव्हा की 2017 साली 2018 साली उद्धवजींनी एकला चलो रे ही भूमिका घेतली होती आणि मग 2019ला काही कारणास्तव त्यांना भाजपशी युती करायला लागली होती. आणि त्यानंतर महाविकास आघाडी जेव्हा अस्तित्वात आली तर महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर अस्तित्वात आली होती. त्याचा एक आपण साचा बनवला होता आणि त्या अनुषंगाने कॉमन मिनिमम प्रोग्राम याच्यासाठीच बनवला गेला होता की कारण की भिन्न विचारसरणीचे पक्ष होते आणि म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवून त्याच्यावर आपण तात्पुरत्या स्वरूपात एकत्र आलो होतो असं माझा समज होता. आणि एकला चलो रे हे माझ्या डोक्यात होतं की आपण एकटंच लढणार होतो, पण काही कारणास्तव भाजपशी युती करायला लागली. पण भाजपने शब्द पाळला नाही असं सन्माननीय साहेब म्हणायचे तेव्हा उद्धवजी. त्यामुळे आपण आलो आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात आहे. आणि आता ही आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्याला आता पुढे चालून महाराष्ट्रावर एकटं लढायचं असा माझा समज झाला होता. पण 1-1.5 महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या, जेव्हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले, मी सुरुवातीला उद्धवजींबरोबर थांबलो. पण त्या काळामध्ये जेव्हा जी विचारसरणीने आपण बाळासाहेब ठाकरेंना मानणारी विचारसरणी, आपली जी विचारसरणी होती त्या विचारसरणीच्या विपरीत लोकांशी आपण जेव्हा युती करायला लागलो, जसं सुषमा अंधारेंचा प्रवेश झाला, त्यांची ज्या भूमिका होत्या आधीच्या त्या हिंदुत्वाच्या विरोधातल्या भूमिका होत्या. मग संभाजी ब्रिगेडशी आपण युती काढली. त्यांचा जर आपण इतिहास बघितला तर ते कायम आपले देवदेवता, आपल्या चालीरीती रूढी परंपरा यांच्यावर टीका करणारे लोक होते, हिंदुत्व न मानणारे लोक होते. त्यांच्याबरोबर युती झाली आणि वरून तेव्हा मी जिल्हा प्रमुख होतो. असा आदेश आला होता की संभाजी ब्रिगेड बरोबर आता संयुक्त मेळावे घ्या. तेव्हा तुम्हाला आठवत असेल की राहुल गांधींची पदयात्रा सुरू होती, भारत जोडो अभियान. तर राहुल गांधी हे व्यक्तिमत्व आपल्या विचारसरणीच्या विरोधातलंच होतं. गांधी घराण्याचा आणि आपला नेहमी संघर्ष राहिलेला आहे. आपल्या कोणतेही जुने भाषणं तुम्ही काढून बघा, उद्धवजींचे सुद्धा 2014चे 2019चे, तर तुम्हाला दिसेल की गांधी घराण्यावर टीका केली. बाळासाहेबांचे भाषणं काढून बघितले तर आपण बघतो की गांधी घराण्याचं त्यांचं वैचारिक हे कुठेच मेलजोल नव्हता. पण अशा काळात असं दिसून पडत होतं मला तेव्हा की आता भारत जोडो यात्रामध्ये सन्माननीय उद्धवजी किंवा आदित्यजी जाणार आणि हे वैचारिक जे संघर्ष माझ्या मनामध्ये होणार होता. त्यामुळे मग मी उद्धवजींना तेव्हा पत्र लिहिले की आपण आता आधीची जी भूमिका होतो आपली एकला चलो रे त्यानुसार आपण चालायला पाहिजे. एक तर मी खूप सामान्य जिल्हा प्रमुख होतो, एक म्हणजे एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातला एक जिल्हा प्रमुख होतो. मला काही तिथपर्यंत सांगण्याचं काही व्हाईस नव्हता, पण मी तरी पण माझ्या परीने प्रयत्न केला. मी अनेक पत्र लिहिले, मी त्यांना विनंती केली की आपण आता बाळासाहेबांचे विचार आणि आपला 55 वर्षाचा इतिहास घेऊन आपण जनतेसमोर जाऊ, मराठी वाण्याचा इतिहास घेऊन जनतेसमोर जाऊ आणि आपण आपला पक्ष वाढवू. कारण की काँग्रेस राष्ट्रवादीची विचारसरणी ही आपल्याला न पटणारी विचारसरणी आहे आणि आपल्याला कदाचित 2024ला यश नाही मिळणार, 29ला मिळेल, पण आपण विचारसरणीपासून दूर जाऊ नये असा माझा आग्रह होता. अर्थात मला तिथे काही व्हाईस नव्हता, एक जिल्हा प्रमुख या नात्याने मला खूप काही व्हाईस तिथे नव्हता. आणि मग वारंवार पत्र लिहिल्यावर देखील जेव्हा रिस्पॉन्स मिळाला नाही तेव्हा मग मी निर्णय घेतला की माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा मी राजीनामा तेव्हा दिला. आणि मग त्यानंतर नामदार संजय राठोड आणि माझे जे संबंध होते गेल्या 15-1 वर्षापासून आम्ही सोबत काम करायचो. पण मी सुरुवातीला संजय भाऊंना देखील सांगितलं होतं की मी इकडे मला राहायचं आहे, तर भाऊंनी देखील मला काही म्हटलं नव्हतं. पण जेव्हा मी इकडे राजीनामा दिला त्यानंतर मग संजय भाऊंसोबत एक मित्रत्वाच्या नात्याने मी गेलो. अनेक लोक म्हणतात की पदासाठी लोक गेले किंवा काही स्वार्थासाठी गेले, पण माझ्या बाबतीतला विषयच वेगळा होता. मी विचारधारेसाठी तिकडे राजीनामा दिला होता आणि माझा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे मी माझ्या व्यवसायात लागून गेलो होतो. पण संजय भाऊंचं आणि माझं एक टीमवर्क होतं आणि आम्ही दोघं मिळून अनेक निवडणुका म्हणा, अनेक उपक्रम, अनेक चांगले चांगले शिक्षण, आरोग्य, रोजगार, कला, क्रीडा, संस्कृती विषयक उपक्रम आम्ही नेहमी करत आलेलो आहोत. आणि भाऊंचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, आता तू तिकडे राजीनामा दिला आहे तर तू इकडे आपल्याबरोबर राहायला पाहिजे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जी बाळासाहेबांना अपेक्षित विचारसरणी आहे त्या विचारसरणीने हा पक्ष काम करतो, त्यामुळे तू माझ्यासोबत राहा. आणि मग मी त्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि संजय भाऊंच्या नेतृत्वामध्ये मी आपल्या शिवसेनेमध्ये इकडे प्रवेश केला होता. उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगत होतो
की आता जी मंडळी आपल्यासोबत येत आहेत, काँग्रेस आता अनेक लोक विचारतात मला की महाविकास आघाडी झाली तेव्हा तू का निर्णय घेतला नाही, कारण तेव्हा साहेबांनी असं सांगितलं होतं की ह्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ती युती बनायला तुम्हाला जर तुम्ही अभ्यास केला तर ती युती बनायला 25 दिवस झाले होते जवळपास. जेव्हा ठरलं तेव्हा तो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनण्यासाठी जवळपास 25 दिवस गेले. का गेले? कारण की भिन्न विचारसरणीचे पक्ष होते. मग हे भिन्न विचारसरणी त्यांचे पक्ष जेव्हा एकत्र आले तर आपण हे समजून घेतलं होतं की साहेब सांगतात आहे की आपल्यावर भारतीय जनता पार्टीने शब्द पाळला नाही असं आम्हाला साहेब सांगायचे. त्यामुळे आपण तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यासोबत गेलो होतो आणि आमचंही तेच म्हणणं होतं की ही यांची विचारसरणी जी आहे ती बाळासाहेबांचे जे विचार आहेत किंवा आपल्या शिवसेनेची जी परंपरागत विचारसरणी आहे त्यांच्या विरोधातली विचारसरणी ही आहे. आणि हे तर सोडूनच द्या, काँग्रेस राष्ट्रवादी तर सोडूनच द्या, त्यानंतर अजून जे सुषमा अंधारे किंवा संभाजी ब्रिगेड किंवा इतर पक्ष आता बाळासाहेब आंबेडकरांशी युती केली, ते आपल्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आले, अफजल खानाच्या कबरीवर जाऊन आले. त्यांचे विचार जे आहेत ते आपले शिवसेनेच्या, मी असं कोणाच्या विचारांवर टीका नाही करत, त्यांचे विचार त्यांना लखलाप, पण जेव्हा ते आपल्या सोबत येतात, जेव्हा त्यांना मांडीला मांडी लावून आपल्याला बसायचं असतं, संभाजी ब्रिगेडचे विचार म्हणा तुम्ही, तर त्यांची विचारसरणी आणि आपल्या विचारसरणीत जेव्हा खूप मोठं अंतर असतं तेव्हा वैचारिकदृष्ट्या जनतेसमोर जाताना खूप त्रास होत असतो. आणि मग जनतेसमोर आपण आधी काहीतरी बोललेलो असतो आणि नंतर बोलताना आपल्याला ते जस्टिफाय करायला खूप त्रास होत असतो, ते लोकांना पटवून द्यायला त्रास होत असतो. आणि जेव्हा विचारसरणी बदलते तेव्हा अनेकांना त्याची गोची होऊन जाते, कारण ते त्या विचारधारेला बघून, बाळासाहेबांची विचारधारा, शिवसेनेची विचारधारा, हिंदुत्ववाद, मराठीचा सार्थ अभिमान आणि कट्टर हिंदुत्ववाद याला बघून लोक जी जोडली होती ती लोक मग अस्वस्थ झाली आणि ती लोक शिवसेना सोडत गेली. आणि जी लोक नगरपालिकेत नगरसेवक बनू इच्छितात, पंचायत समिती बनू इच्छितात, जिल्हा परिषद सदस्य बनू इच्छितात, आमदार बनू इच्छितात, ज्यांना अनेकांमुळे अडचणी निर्माण होत्या, ती लोक निघून गेल्यावर ती स्पेस क्रिएट झाली म्हणून त्या लोकांनी तिकडे प्रवेश करत गेले ती लोक. तर आता ती लोक विचारधारेमुळे नाही, ते त्यांना त्यांच्या भागामध्ये लोकप्रतिनिधी बनायचं आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुका लढायच्या आहेत म्हणून ते स्पेस म्हणून गेले. उद्धवजी ठाकरे साहेबांशी आपल्याला मी सांगू इच्छितो की मला असं काही खूप माझं मातोश्रीवर जाणं येणं होतं बा आणि खूप थेट संपर्क होता असं नाही. आणि साहेबांचाही स्वभाव जो होता तो थोडा असा एकदम पदाधिकाऱ्यांमध्ये मिक्स होण्याचा किंवा डायरेक्ट थेट चर्चा करण्याचा नव्हता. लोकसभेच्या आधी त्यांनी आम्हाला मातोश्रीला बोलवलं होतं, तेव्हा चर्चा झाली. त्याच्यानंतर अशी थेट चर्चा नाही झाली. जेव्हा आपण शिवसेना भवनला जेव्हा बैठका व्हायच्या आणि जेव्हा ते साहेब सर्व जिल्हा प्रमुखांना कॉमनली मार्गदर्शन करायचे, असं थेट काही संपर्क ठेवत नव्हते. पण शिंदे साहेबांना आणि उद्धवजींच्या मध्ये फरक जर आपल्याला बघायचा असेल तर शिंदे साहेब हे थेट संपर्क ठेवणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांना ते एकदम कार्यकर्त्यापासून, शिवसैनिकापासून, शाखा प्रमुखापासून वरवर जात असल्यामुळे त्यांना ती जाण आहे की कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय आहेत. त्यामुळे ते थेट संपर्क ठेवतात, थेट बोलतात, समजून घेतात आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जाण असल्यामुळे मुख्यमंत्रीपदावर देखील काम करत असताना कार्यकर्त्यांना काय आवश्यक आहे, शिवसैनिकाचे काय अपेक्षा आहेत किंवा आपल्या विचारधारेमुळे कशा पद्धतीने शिवसैनिक काम करत असतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास असल्यामुळे शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे ते अधिक भावतं. याचं कारण आहे की ते थेट पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्कात राहतात. आणि वेळेच्या बाबतीत मी आधीच, मला टीका करायची नाही, पण आधीच मी बघायचो उद्धवजींच्या वेळेस एक 12 ते 2 वेळ दिल्या जायची किंवा संध्याकाळी फक्त 4 ते 5ची वेळ दिली जायची. इथे वेळच नाही आहे. इथे तुम्ही केव्हाही जा, रात्री 2 वाजेपर्यंत शिंदे साहेब भेटतात लोकांना. मी स्वतःच वर्षावरती जवळपास 12, 12:30, 1ला आमची यवतमाळ जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची त्यांची भेट झाली होती. आत्ता नुकतंच नागपूर अधिवेशनात आम्ही 12:30ला प्रवेश केले आणि मुंबईला आम्ही जेव्हा वर्षावर प्रवेशाला गेलो तर आमचा 1:30 वाजता रात्री प्रवेश झाला. पण साहेब तेवढेच फ्रेश होते आणि मला आश्चर्य वाटतं की आमचा प्रवेश झाला, आम्हाला वाटलं की 1:30 वाजले बाबा, पण आमच्यानंतरही 3-4 ग्रुप अजून प्रवेशासाठी येत होते. म्हणजे ती व्यक्ती रात्री 3-3 वाजेपर्यंत काम करतात, सकाळी 8 वाजतापासून काम करतात आणि संघटनेसाठी झोकून देणारे काम करतात. कार्यकर्त्याची जाण असलेली एक व्यक्तिमत्व आणि म्हणून त्यांचं काम अधिक भावतं. वैचारिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर शिवसेना ही अधिक, आज एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ही जास्ती सार्थ आम्हाला वाटते. मी माझी जिल्हा प्रमुख आहे, मला काही आता मिळवायसाठी म्हणून मी हे बोलत नाही आहे, पण बाळासाहेबांचे जे विचार होते, ज्यांनी प्रेरित आणि भारित होऊन युवकांनी शिवसेनेमध्ये आले आणि आज काँग्रेस राष्ट्रवादीचे जे विचार होते, जसं आपलं
देशप्रेम, राष्ट्रभक्ती किंवा हिंदुत्व याविषयी जे काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार होते आणि बाळासाहेबांचे विचार होते याच्यात जमीन आसमानचं तफावत होती. आणि त्या विचारांनी आज आपण जर शिवसैनिकाचं वय ॲव्हरेज वय 50 पकडलं तर गेल्या 25-30 वर्षापासून जो शिवसैनिक जो विशीत होता त्यांनी जो प्रवेश केला याचा अर्थ त्याचा प्रवेश 90च्या नंतर आहे. आणि 90 नंतरच बाळासाहेबांनी नारा दिला होता की गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि त्या अनुषंगाने आज वैचारिकदृष्ट्या आपण विचार केला तर शिवसेना ही अधिक एकनाथ शिंदे साहेब जे घेऊन चाललेले आहे ती अधिक योग्य वाटते. बाळासाहेब ठाकरेंचं जे नेतृत्व होतं ते एकमेवा द्वितीय असं आम्ही म्हणू शकेल. कारण की बाळासाहेब यांचं प्रत्येक शब्द आणि बाळासाहेबांचं एक वलयच वेगळं होतं. आज बाळासाहेबांचा एक आदेश म्हटल्यानंतर मुंबई काय मागोगा महाराष्ट्र बंद पडायचा. आणि बाळासाहेबांच्या शब्दावर शिवसैनिकांनी मनापासून प्रेम केलं, त्यांच्या प्रत्येक आदेशावर शिवसैनिकांनी प्रेम केलं. आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी फोफावली ती बाळासाहेबांचं जे वक्तृत्व होतं त्या वक्तृत्वाच्या भरोश्यावर अनेक लोक प्रेरित झाले आणि त्यांनी शिवसेनेमध्ये ते आले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वामुळे प्रेरित होऊन अनेक युवकांनी त्या काळात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि बाळासाहेबांनी शिवसेना वाढवताना जी संघटना बांधली होती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पक्षप्रमुख किंवा शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर तुम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून बाळासाहेबांनी अभिनव संकल्पना त्या काळात आणल्या होत्या. त्यांच्या जी संघटना होती नेते उपनेते, आणि मग ते नुसते नेते उपनेते मुंबईमध्ये नाही तर त्या नेते उपनेत्यांना त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदाऱ्या दिल्या. त्यांनी विदर्भाचा प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी दिल्या. आणि त्यांच्यावर त्यांना एक मिशन दिलं, त्यांना एक एजेंडा दिला. आणि त्या एजेंडावर काम करत करत संघटना वाढली. तेव्हा आपल्याला माहीत आहे की 95 ते 99च्या आसपास आपली सत्ता होती. पण त्याच्या आधी म्हणा किंवा त्याच्यानंतर म्हणा आपण सत्तेच्या बाहेर होतो 2014पर्यंत. म्हणून बाळासाहेबांच्या काळामध्ये जर बघितलं तर आपण विरोधी पक्षामध्येच होतो. त्यामुळे जनसामान्यांचे जे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, सामान्य जनतेचे जे मुद्दे आहेत, मराठी माणसाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन बाळासाहेबांनी संघटनेला एक एजेंडा दिला होता. आणि त्या एजेंड्यावर ही सर्व त्या काळची नेते मंडळी जी आहे, उपनेते मंडळी आहे, त्यांनी देखील स्वतःच्या घरदाराकडे दुर्लक्ष करून या प्रत्येक महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन ही संघटना वाढीसाठी तेव्हा खूप प्रचंड मेहनत केलेली आहे. त्यांच्या अपेक्षा नसायच्या. ते साधं ट्रेनमध्ये स्लीपर क्लासमध्ये बसून यायचे, एखाद्या लॉजमध्ये किंवा एखाद्याच्या घरी राहायचे, साधं वरण भात पोळी अशी त्यांची अपेक्षा असायची. त्यांना काही अशी हॉटेल बुकिंग वगैरे अशी काही कुठली मागणी ते करत नसे. आणि पूर्ण झोकून देऊन काम संघटनेचं करण्याचं काम ते तेव्हाच्या नेते उपनेत्यांनी केलं. आणि म्हणून शिवसेना संघटना या महाराष्ट्रामध्ये फोफवली. बाळासाहेबांचा वक्तृत्वाचा करिश्मा, बाळासाहेबांचे विचार आणि या नेते उपनेते मंडळींनी घेतलेली मेहनत, तळागाळात ते विचार पोहोचवण्यासाठी घेतलेली मेहनत. कारण तेव्हा सोशल मीडिया स्ट्रॉंग नव्हता, मोबाईल नव्हते. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार इथे पोहोचवण्यासाठी सामना जो पेपर होता तो काही विदर्भ भागात किंवा अशा छोट्या भागात नव्हता तेव्हा. तर ते विचार पोहोचवण्यासाठी ह्या मंडळींची मेहनत घेतली की बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणे, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणे आणि त्या माध्यमातून आंदोलनं उभारणे, सामान्यांचे आंदोलन उभारणे. त्यामुळे शिवसेना वाढली असं माझं मत आहे. देशामध्ये गेल्या 2014 नंतर जर आपण विचार केला तर नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर 2014 ते 19 मध्ये युतीची सत्ता होती. त्यानंतर 1-2 वर्षाचा काळ गेला. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा युतीची सत्ता आली. आणि या काळात आपण बघितलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं जे आवश्यक गोष्ट आहे ती पायाभूत सुविधा, म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर, रस्त्यांचं जाळं या देशामध्ये विणलं गेलेलं आहे. की नरेंद्र मोदींनी 3 गोष्टीला महत्त्व दिलं. एक, घर, रस्ते आणि पाणी. या 3 गोष्टीला त्यांनी सगळ्यात सर्वोच्च ठेवलं. आणि नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात काम करणारे आपल्या नागपूरचेच नितीनजी गडकरी यांनी ज्या पद्धतीने देशामध्ये पायाभूत सुविधांचं जाळं विणलेलं आहे. आपण बघतो की नागपूरहून यवतमाळला यायला एक काळ असा होता की 3.5 तास लागायचे, आज 1.5 तासात आपण येऊन पोहोचतो. तर हा जो वेळ वाचता, इंधन वाचत आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं विणल्यामुळे इंडस्ट्री आकृष्ट होते. तर या सर्व गोष्टींचा सगळ्यात महत्त्वाचा हा बदल गेल्या अनेक वर्षात झाला आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल आपण बघितला की बहुसंख्य हिंदू आहे आणि हिंदू जे आस्थाचे जे ठिकाणं होते जसं बद्रीनाथ, केदारनाथ, चारधाम किंवा आपली जी मंदिरं होती या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आणि त्यामुळे लोकांना जायला अनेक त्रास व्हायचा. तर गेल्या 5 ते 10 वर्षात हा महत्त्वाचा बदल झालेला आहे की जे हिंदूंच्या आस्थेची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले आहे. रस्ते चांगल्या ठिकाणी डेव्हलप झालेले आहे, अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरची सोय झालेली आहे. तर हे देखील एक मोठं काम या काळात झालेलं आहे. इंडस्ट्री वाढते आहे.
आपण जर बघतो, आपण आता विरोधक मुद्दे उचलतात की बेरोजगारी किंवा वाढणारे भाव, पण आपल्याला कम्पेअर करावं लागेल की भारत देशाच्या आजूबाजूच्या देशांची काय हालत आहे, तिथे काय भाव आहेत आज, तिथे कशी बेरोजगारी आणि तिथे कसं सरकारच्या विरोधामध्ये जनता उतरलेली आहे आणि कुठे रेट गेलेले आहेत. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर भारतामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे. एवढ्या मोठ्या कोविड काळामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी असं म्हटलं जायचं की भारत देश हा कोविड काळामध्ये कोलॅप्स होऊन जाईल, 50% लोकांना आपले प्राण गमवावे लागतील का काय, असं एक भीती आंतरराष्ट्रीय संघटनांनी व्यक्त केली होती. पण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी याला पुढे नेलं आणि ज्या पद्धतीने कोविडला आपण आपल्या देशाने फेस केलं, जे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आरोग्यामध्ये ते आपण पटापट बनवलं नव्हे तर देशामध्ये आपण लस बनवली आणि आपली लस आपण जगामध्ये एक्सपोर्ट केली. जवळपास 200 कोटीच्या जास्ती लोकांपर्यंत आपण आपली लस दिली. आपल्या देशात तर आपण दिल्याच लस, पहिला डोस दिला, दुसरा डोस दिला, पण अनेक देशांना, जे गरीब देश होते त्यांना आपण आपली लस पोचवली आणि अनेक लोकांचे प्राण वाचवणारा, म्हणजे आपण म्हणतो की वसुधैव कुटुंबकम असं हा म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की हे विश्वाचे माझं घर. तर वसुधैव कुटुंबकम ही हिंदुत्वाची जी शिकवण आहे ती खरोखरच नरेंद्र मोदींनी पूर्ण केली असे मी समजतो. कारण की फक्त माझ्या देशाचा त्यांनी विचार केला नाही, देशातल्या लोकांचे तर प्राण त्यांनी वाचवलेत, पण जगामध्ये ज्यांना ज्यांना गरज होती त्यांना देखील लस देण्याचं काम आपण केलं आणि इतक्या कमी काळामध्ये ती लस आपण बनवू शकलो, याचा निश्चितच सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयाला असायला हवा. नामदार संजय राठोड यांनी 3 गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे. एक शिक्षण क्षेत्र, एक आरोग्य क्षेत्र आणि एक रोजगार क्षेत्र. तर या तिन्ही बाबतीत पालकमंत्री म्हणून दोन्ही जिल्ह्यामध्ये ते काम करत आहेत. तुम्हाला माहीत असेल की काल परवाच आत्ता दिग्रसमधल्या, दारव्ह्यामधल्या शाळेमध्ये त्यांनी डिजिटलायझेशन केलं. त्यानंतर आता यावर्षीच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी घेतलेलं आहे की PM श्री म्हणून शाळा आहेत, राज्य सरकारच्या आदर्श शाळा आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या 200 पटसंख्येच्या वरच्या जिल्हा परिषद शाळा, ज्या शाळांमधली विद्यार्थी संख्या घटते आहे कारण की इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तर त्या 200 पटसंख्येच्या वरती शाळांना त्यांनी मॉडेल स्कूल हे नाव दिलं. आणि मॉडेल स्कूलला पुन्हा डेव्हलप करण्यासाठी तिथे वर्गखोल्या बांधकाम म्हणा, तिथलं डिजिटलायझेशन म्हणा, तिथे डेस्क बेंच म्हणा, तिथे व्यायाम साहित्य म्हणा, तिथे लायब्ररी म्हणा, तर असा विविध ज्या योजनांचा फंड असतो हा फंड त्या शाळांना देऊन त्या शाळांमध्ये सर्वांगीण विकास करून त्या शाळेमध्ये पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, कारण ग्रामीण भागातून शहरी भागात येऊन शिक्षण घेणं हे जरा महाग पडतं आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावं म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर आता नवीन प्रोजेक्ट त्यांनी घेतलेला आहे की ग्रामपंचायतींना त्यांनी पुस्तकं दिलेत स्पर्धा परीक्षांचे. कालच त्यांनी दारव्ह्यामध्ये त्याचं उद्घाटन केलं आणि या आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 500 ग्रामपंचायतीला जी स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आहे ती त्यांनी ग्रामपंचायतीला द्यायला लावली आणि ग्रामपंचायतीमध्ये ती पुस्तकं राहतील आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ती पुस्तकं विद्यार्थी घेऊन जातील, त्याचा अभ्यास करतील आणि पुन्हा तिथे आणून ठेवतील, दुसरं पुस्तक घेऊन जाईल. तर त्यांना गावागावामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केले आहे. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील एक मोठं काम ते करत आहेत. त्यांनी आत्ताच धामणगाव देव येथे सेंटर एक सुरू करत आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात अजून 3 तालुक्यामध्ये सेंटर करत आहेत. तिथे 500 महिलांना शिलाई कामाचं प्रशिक्षण दिलं जात आहे आणि गारमेंट इंडस्ट्रीमध्ये ज्या कंपनीला अशी ऑर्डर मिळते की एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आणि देशांतर्गत मोठी जी ब्रँड्स असतात त्या ब्रँड्सला माल पुरवठा करणाऱ्या काही कंपन्या असतात, त्या कंपन्यांना इथे आणून ती मंडळी यांना प्रशिक्षित करणार आहे. त्या 500 महिलांना जाण्याचा खर्च, त्यांना त्यांचा दैनंदिन नाश्ता आणि जेवणाचा खर्च आणि रोजचं स्टायपंड, शिक्षण म्हणजे 6 महिन्याचं त्यांचं प्रशिक्षण आहे आणि त्या 6 महिन्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर गारमेंट इंडस्ट्रीमध्ये ज्या मशिनरी लागतात त्या मशिनरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणल्या आहे आणि धामणगावदेमध्ये आता येत्या 27 तारखेला त्याचं उद्घाटन आहे. 500 महिलांना तिथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हे सोडून अजून 3 तालुके त्यांनी घेतले आहेत पुढच्या फेजमध्ये. तर या 500 महिला उद्या चालून गारमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करणार, त्या प्रशिक्षित होणार, त्यांना तिथेच रोजगार दिला जाणार आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून त्या आत्मनिर्भर होणार. तर रोजगार क्षेत्रासाठी अशा पद्धतीचं काम नामदार संजय राठोड करत आहेत. युवकांसाठी त्यांना क्रीडा प्रकारांमध्ये मग व्यायामशाळा म्हणा, आउटडोअर जिम्स म्हणा किंवा मग युवकांसाठी युवक कल्याणच्या माध्यमातून योजना म्हणा आणि हे कामं ते करतात. आणि आरोग्यासाठी खूप मोठं काम त्यांचं आहे. या आरोग्य क्षेत्रामध्ये मी बघितलं की कोविड काळात देखील नामदार संजय राठोड जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांनी तेव्हा जे निर्णय पटापट घेतले
ऑक्सिजन प्लॅन्टच्या बाबतीत म्हणा किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्वायर करून तिथे कोविडसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे म्हणा, किंवा आताही मोठ्या प्रमाणात जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत किंवा उपजिल्हा रुग्णालय आहेत किंवा जिल्ह्याचं आपलं वसंतराव नाईक वैद्यकीय रुग्णालय आहे, तिथे मोठ्या प्रमाणात निधी आमदार संजय राठोड देत आहे की तिथलं OPD जी आहे ती एखाद्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारखी असावी. जे वार्ड्स आहेत त्या वार्डामध्ये उन्हाळ्यामध्ये गरमी होते म्हणून तिथे डक्टिंग सिस्टीम करून तिथे थंडावा राहावा आणि रुग्णांना सुसह्य व्हावं.